ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं साधली आहे. साते मावळमध्ये राहत असताना माझ्या भौगोलिक परिस्थितीचा जर विचार जर केला तर मुख्य पीक इथं भात पीक आहे. कारण की भाताला आवश्यक असणारच इथं पर्जन्यमान असल्यामुळं भात पीक मुख्य असल्यामुळं भातामध्ये पारंपरिक पद्धतीने करणारी शेती बरेच वर्षापासून पाहत आले. मी शालेय जीवनामध्ये शिकत असताना वडगावच्या हायस्कूलमध्ये जात असताना बरेच जवळजवळ 11वीपर्यंत शाळा शिकलो. म्हणजे मी ज्या टायमाला जाता येता या ठिकाणी ही विद्यापीठाचे भात संशोधन केंद्र वडगाव मावळ येथले भात शेतीचे परीक्षण केलं. इथं भात शेतीचा जवळून अभ्यास केल्यानंतर इथले 4 सूत्री पद्धत, भात लावण्याची पद्धत ह्या शेतीचं अवलोकन करीत राहिलो. आणि ह्या शेतीचं परीक्षण करत असताना ते शेती माझ्या शेतावरती मी का करू शकत नाही या दृष्टिकोनातून मी अनुकरणीय परिस्थितीमध्ये राहत असताना माझे वडील मला सांगायचे, आता तू शिक्षण बंद कर आणि शेती मध्ये शिड. आणि म्हणून त्या टायमाला मी शेती करू लागलो. वडिलांच्या आज्ञाप्रमाणे मी शिक्षण सोडलं आणि शेतीमध्ये पदार्पण केल्यानंतर शेतीच्या बाबतीमध्ये मला जास्त कसा विकास करता येईल, माझ्या पारंपरिक पद्धतीने असणारे भात पीक आहे मुख्य पीक आहे याच्यामध्ये मला जर थोडंसं अवलोकन केलं. मी वडील आमचे पारंपरिक पद्धतीने शेती करीत होते. माझ्याबरोबर माझ्या अगोदर बरेच वर्ष ही शेती माझे वडील करीत असताना मी पारंपरिक पद्धतीने शेती कशी करीत होते त्याच्यातून येणारे उत्पादन पाहिलं तर खर्च पण निघत नव्हता. मला या माझ्या निगडीत व्यवसायामध्ये जर भात शेतीमध्ये जर येणाऱ्या मुख्य पिकाबद्दल मला जर उत्पादन जास्त वाढवायचं असेल तर मला शेती ही जास्त कशा प्रमाणात मला जास्त उत्पादनामध्ये कशी वाढ करता या दृष्टिकोनातून मी भात संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाशी डॉक्टर काशीद यांच्याशी संलग्न झालो. आणि त्यांचं मार्गदर्शन करता करता त्यांनी मला 2005मध्ये राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गतामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाने शेतकरी आणि शास्त्रज्ञ मंच यांची स्थापना केली. आणि त्या अनुषंगाने मी ह्या भात संशोधन केंद्रामध्ये आल्यानंतर डॉक्टर काशीद यांनी मला मंचाचा इंद्रायणी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचा मला सभासद करून घेतलं. माझ्यानंतर परीक्षण पाहिलं, माझं गुणवत्ता थोडी पाहिल्यानंतर मला भातकरी या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचा अध्यक्ष झालो. आणि मग मला या शेतीमध्ये डॉक्टर काशीदच्या मार्गदर्शनाखाली भात शेतीमध्ये मला जास्त कसं उत्पादन घेता येईल या दृष्टिकोनातून मी विकास कसा घेता येईल म्हणून इथली जी पद्धत होती भात शेतीची मी माझ्या शेतावरती अनुकरण करू लागलो. 4 सूत्रीच्या माध्यमातून शेती करू लागलो. 4 सूत्रीचं सूत्र असं आहे की प्रथम गादी वाफा करायचा. गादी वाफ्यामध्ये बीज प्रक्रिया केलेलं बियाणं वापरायचं. आणि बीज प्रक्रिया करीत असताना त्याच्यामध्ये नर्सरीमध्ये भात पेंडा जाळलेले ते राख आहे ते त्याचा तूस जो असतो त्या राख ते वापरायचे जाळून शाणी. त्याच्यामध्ये सिलिकॉन नावाचा घटक रोपाला मिळाल्यामध्ये रोपं एकदम सक्षम येतात. आणि अशी रोपं आल्यामुळं मला त्याच्यामध्ये दर्जेदार बियाण्यापासून कारण बियाणेसुद्धा मी इथं याच्यातून शेती संशोधन केंद्रामधूनच घेत असल्यामुळे मला बियाणे चांगले मिळायचे. आणि 4 सूत्री पद्धतीने शेतीचं पहिलं सूत्र मी वापरल्यामुळं मला चांगलं याच्यामध्ये रोपं चांगले सकस मिळायला लागले. आणि दुसरं सूत्र की मी ज्या टायमाला शेतीमध्ये गाळ करत असताना गिरीपुष्प आणि भात पेंडा याचे गाळ करत असताना ते वापरत होतो, त्याच्यामुळं नायट्रोजन मिळत होतं. आणि तिसरं पुष्प की मी 15-25च्या अंतर्गताने 4 सूत्रीमध्ये दोरीत लागवड केली. आणि त्याच्यामध्ये ब्रिगेड नावाचं एक गोळी असते, त्याला 60-40 DAP आणि 40% युरिया याच्यापासून जी गोळी मिळत होती ती 1.5 ग्रामची किंवा 1.25
2 ग्रॅमची ती गोळी वापरत असल्यामुळे त्या गोळीचा प्रभाव इतका व्हायचा की ती गोळी हळूहळू त्याच्या वितळायची आणि त्याचा त्या 15-25च्या अंतरामध्ये जे रोप लावलेलं असतं त्या रोपाला त्याचं टॉनिकप्रमाणे आणि भात एकदम जोमात यायचं आणि 25च्या अंतरामुळे हवा खेळते असल्यामुळे रोपाला बाहेरची हवा पण मिळायची. अशा प्रकारे मी 2006 पासून 4 सूत्रीमध्ये उतरलो आणि 2006 पासून मी शेती 4 सूत्री करत असल्यामुळं मला त्याच्यातून उत्पादनामध्ये वाढ होत मी जवळजवळ 12-13पर्यंत भाताच्या ह्या उत्पादनाबरोबर बीजोत्पादनाचा पण मी कार्यक्रम करत होतो. सुधारित भात पीक शेतीमध्ये 4 सूत्री पद्धतीचा अवलंब केला जातो. भात लागवडीसाठी बियाणांची निवड, बीजोत्पादन प्रक्रिया, रोपांसाठी गादी वाफे तयार करणे, राब तयार करणे या प्रक्रिया महत्त्वाच्या ठरतात. भातशेती लागवडीसाठी कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन मिळतं. कारण आलेलं पीक ही पायाभूत बियाणे वापरायचा, मार्गदर्शन मिळायचं, माझं उत्पादन चांगलं यायचं आणि त्याच्यामुळे बीजोत्पादनामध्ये कृषी अधिकाऱ्यांकडून मला मार्गदर्शन मिळायचं. माझं बियाणे सुरुवातीला मी 2006ला 9-10 रुपयाने बियाणे किलो विकले आणि तेच आता मी ह्या परिस्थितीमध्ये 2023-24मध्ये 55 ते 60 किलोने बियाणे विकतो. ही माझी प्रगती ह्या बियाण्याच्या माध्यमातून बीजोत्पादनामुळे झाली. कारण हे बियाणं आणि बीजोत्पादन याचे सांगडामुळं माझं आर्थिक जे काही कौटुंबिक परिस्थिती आहे हे जास्त एकदम सदनशील झाली आणि मी काही अंशी जास्त आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालो. विषय असा आहे की नुसतं उत्पादन वाढवायचं नाही तर नुसतं आपल्यापुरतं उत्पादन वाढवायचं नाही तर उत्पादन वाढल्यामुळं माझ्या भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, सारे भारतीय माझे बांधव मग माझ्यासाठीच नाही तर माझ्या देशातल्या बाकीच्या बांधवांना पण उत्पादन मिळालं, त्याचं अन्न मिळायला पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांनी कमी याच्यामध्ये जास्त उत्पादन कसं मिळेल या दृष्टिकोनातून प्रत्येक शेती केली पाहिजे आणि ही शेती गुणवत्तात्मक धोरणातूनच केली तर त्याचा ते फायदा मिळू शकतो. सुधारित तंत्रज्ञान आणि सुधारित मार्गदर्शन, सुधारित बियाणे याच्या दृष्टिकोनातून शेती ही सुधारित पद्धतीने केली, तंत्रज्ञाने केली तर आजची शेती ही केलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला अडचणीचे नाही किंवा त्याला म्हणजे घाट्यामध्ये नाही. आमची माती आमची माणसं. भात शेतीसाठी करता येतात. आमच्या मावळ भागामध्ये प्रामुख्याने भात पीक हे प्रामुख्याने मुख्य पीक आहे. त्यावरती काम करताना काही गोष्टी लक्षात आल्या की मजुरांची टंचाई म्हणण्यापेक्षा एकाच वेळेस सगळ्यांची कामं असल्यामुळे ती कामं कमी वेळामध्ये पूर्ण करण्याची लगबग जास्त असते. ह्यावर उपाय म्हणून आम्ही यांत्रिकीकरणावरती काम सुरू केलं. 2014, 15, 16 ह्या काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या मशीन्सचं ट्रायल्स घेतल्या. त्यावरती अपग्रेड करताना आत्ताच्या कंडिशनला आम्ही भात बी टाकण्यापासून भात काढेपर्यंत हा 100% प्रवास हा आम्ही मशीनवरती करत आहोत. मशीनवरती किंवा मशिनीच्या साह्याने उत्पादन घेण्यामध्ये होतं आहे काय की एक म्हणजे वेळेत लागवडी होत आहेत, दुसरं मजुरांची तर आवश्यकता कमी होती आहे, त्याचबरोबर उत्पादन खर्चामध्ये जवळजवळ 30 ते 40% कमी लागत लागते. त्यामुळं आमचा जो शेवटी राहणारा नफा आहे तो वाढतो आहे. वेळेत लागवड झाल्यामुळं उत्पादनही वाढतं आहे आणि उत्पादन खर्च कमी होतं आहे. यामुळे कुठेतरी भात शेतीचं गणित बसायला आम्हाला मदत होते. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या महामारी दरम्यान भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाची सर्वाधिक गरज निर्माण झाली. अनेक तरुणांना शेतीमधून समाधानाचे जीवन मिळू शकते. त्यामुळे तरुणांनी नोकरी व्यवसायाबरोबरच शेतीलाही प्राधान्य दिले पाहिजे. याकडे व्यावसायिक संधी म्हणून पाहिले पाहिजे. तरच युवा शेतकऱ्यांना आपली आणि कुटुंबाची प्रगती साधता येईल. ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली यांत्रिकीकरणावरती काय करता येईल किंवा भात शेती ही यांत्रिकीकरणावरती कशी आणता येईल याच्यासाठी भात संशोधन केंद्र वडगाव, पंचायत समिती मावळ, कृषी अधिकारी यांची बरीचशी मदत झाली. वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क साधून देण्यात आला. त्यातनं आत्ताच्या कंडिशनला म्हणजे आत्ताच्या अवस्थेत आम्ही बी टाकण्यापासून म्हणजे बी टाकण्यासाठी आमच्याकडे सीडर अवेलेबल आहेत. त्यानंतरनं रोपं तयार झाल्यावरती लावण्यासाठी मशीन आहेत. नंतरनं लावल्यानंतरनं भात शेतीमध्ये तण काढण्याचं जे काम आहे हे सगळ्यात अवघड आहे चिखल असल्यामुळे, त्यासाठीही मशिनरी अवेलेबल आहेत. नंतरनं खत लावण्यासाठी आम्ही थोडं मजूर वापरतो, त्याच्यावरतीही काम चालू आहे की काही दिवसांनी त्यावरती आम्ही मशिनरी किंवा संशोधन केंद्राच्या किंवा राहुरी विद्यापीठाच्या संपर्कातनं त्यावरती मशिनरी डेव्हलप होण्यासाठी काम चालू आहे.
आणि काढणी म्हणजे भात काढणी हेही मशीनवरती आहे. म्हणजे काढणीमध्ये 2 प्रकारच्या मशिनरी आहेत, एक काढते, दुसरं काढून रेडी तयार करून भात वेगळा करून देते, अशाही मशिनरी अवेलेबल आहेत. ह्या सगळ्यामध्ये जर एक तरुण म्हणून पाहिलं तर दर वर्षाला एक तरुण कमीत कमी 6 ते 7 लाखाची उलाढाल या सगळ्यातनं वार्षिक करू शकतो. म्हणजे तुम्ही जास्त नाही, फक्त 40 एकरचं जरी तुमच्या आजूबाजूचा एरिया जरी आपण ह्यामध्ये तरुणांनी कवर केला ह्या सगळ्या मशिनरीमधनं, तरी तो 6 ते 7 लाखाची उलाढाल आरामात करू शकतो. 40 एकरची भात लागवड, 40 एकरचे गवत काढणी आणि 40 एकरचं हार्वेस्टिंग, यातनं आरामात तो 6 ते 7 लाखाची उलाढाल करू शकतो. ह्याच्यामध्ये जर गटामध्ये किंवा ग्रुपमध्ये जर लोक एकत्र आली, त्यातनंही नक्कीच सगळ्यांना फायदा होणार आहे. उत्पादन वाढीच्या बाबतीत जर म्हटलं तर वेळेत लागवड झाल्यामुळं त्या पिकाला जास्तीत जास्त दिवस मेन शेतामध्ये भेटतात. त्यामुळं त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये, फुटव्यामध्ये जी वाढ आहे ती साधारणतः 30 ते 40% जास्त आम्हाला लक्षात आली आहे. आमची माती आमची माणसं. भात शेतीमध्ये यंत्रांचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. भात शेतीमध्ये विविध यंत्रे वापरता येतात. भात पिकासाठी जमिनीची मशागत करताना ट्रॅक्टर, सपाटीकरण करताना लेझर अँड लेव्हरर, 4 किंवा 8 ओळी लागवडीसाठी स्वयंचलित लागवड यंत्र, तण काढण्यासाठी पॉवर टिलर आणि विडर, खतांसाठी डस्टर किंवा स्प्रेयर्स, भात काढणीसाठी हार्वेस्टर आणि रिपर, बाइंडर तसेच स्वयंचलित मळणी यंत्र यासारखी आधुनिक अवजारे उपलब्ध होतात. भात शेतीमध्ये दर्जेदार पिकांसाठी चांगली रोपवाटिका हा पाया असतो. यासाठी आजच्या काळात ट्रेमध्ये तयार केलेली रोपे अधिक उपयुक्त ठरतात. पुनर्लागवड पद्धतीची भात शेती ही खऱ्या अर्थानं जर व्यवस्थित करायची असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी मजुरांची संख्या खूप लागते, वेळही जास्त जातो आणि सद्यस्थितीमध्ये मजूर आणि वेळ हे दोन्ही महाग झालेले आहेत. कसं काय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भात शेतीमध्ये ज्यावेळेस आपण पुनर्लागवडीला जातो त्यावेळेस हेक्टरी जवळजवळ 24 ते 28 इतके मजूर लागतात. आता 24 ते 28 मजूर आणि प्रत्येक मजुराला लागणारं प्रति मजूर 300 रुपये एवढा मजुरी, ह्याच्यामुळं होतं आहे काय की सुरुवातीचा लागवडीचा खर्च हा भात शेतीमध्ये आपल्याला परवडत नाही. आणि याशिवाय ज्यावेळेस आपण कापणीसाठी जातो त्यावेळेस कापणीलासुद्धा आपल्याला एवढेच मजूर लागतात. म्हणजे हे संपूर्ण मेहनतीचं अत्यंत म्हणजे महागाईत जाणारं असं पीक होऊ घातलेलं आहे. आणि साहजिकच भात उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं शंका निर्माण झालेली आहे की ही भात शेती आपल्याला परवडत नाही. म्हणून ह्याच्यावर पर्याय काय तर भात शेतीमध्ये यांत्रिकीकरण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. त्यांनी जो आत्ता आपल्याला सांगितलं की भात लागवडीची यंत्र, सुमारे 10 वर्षापासून भात लागवडीची यंत्र काही प्रमाणामध्ये भात उत्पादक पट्ट्यामध्ये मजुरांना पर्याय म्हणून हे शेतकरी वापरत होते. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जे यंत्र आले होते ते प्रामुख्यानं 8 ओळ लागवड यंत्र होतं. ते यांजी शक्ती ह्या प्रकारातलं यंत्र होतं आणि त्याच्यामध्ये जो प्लॅटफॉर्म होता जो जमिनीलगत चालायचा ते काही ठराविक जमिनीपुरताच मर्यादित राहायचा. तो ज्या ठिकाणी जमिनी ह्या मध्यम ते खोल स्वरूपाच्या असायच्या त्या ठिकाणी ह्याचा आपल्याला योग्य तो उपयोग होत नव्हता. परंतु गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्र शासनाची जी यांत्रिकीकरणाची योजना आली त्या योजनेअंतर्गत जे काही 4 ओळ लागवड यंत्र किंवा 6 ओळ लागवड यंत्र ही मावळ पट्ट्यामध्ये किंवा भात उत्पादक पट्ट्यामध्ये उपलब्ध झाली ती अतिशय उपयुक्त ठरलेली आहेत. जसं प्रवीणजी गाडे यांनी आपल्याला सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्यावेळेस आपण यांत्रिक पद्धतीने भात लागवड करावयास जातो त्याच्यामधली रोपवाटिका ही अत्यंत महत्त्वाची असते. त्याला लादीपाव नर्सरीसुद्धा लोक म्हणतात, त्याला मॅट नर्सरीसुद्धा म्हणतात. आणि ही खरं जिकरीचं काम आहे कारण ह्याच्यामधली जी माती आपण वापरतो त्याच्यामध्ये समप्रमाणामध्ये माती आणि शेणखत किंवा गांडूळ खत असं आपण त्यामध्ये वापरतो आणि ह्या दोन्ही गोष्टी चाळून घेतल्या पाहिजेत.
कारण ह्याच्यामध्ये जर दगड आले, खडे आले, तर ते पुढं जे आपण मशीन वापरतो त्याला हे त्रासदायक ठरतात. त्याच्यामुळे ही चाळून घेतलेली माती सुरुवातीला जे काही शेतकरी काही वर्षापूर्वी वापरत होते ते प्लॅस्टिकच्या शीटवर ही नर्सरी तयार करायचे आणि त्याच्यावरती लादीपाव नर्सरी तयार करून 25 ते 26 दिवसाची किंवा 30 दिवसापर्यंतची रोपं वापरायची. आता मात्र ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे. गाडेजींनी जसं सांगितलं त्याच्यामध्ये आता ट्रे हे शेतकरी वापरायला लागलेत आणि ह्या ट्रे हे जर आपण विचार करायला लागलं तर एकरी हे 80 ते 120 ट्रे लागत आहेत आणि साहजिकच ट्रेची किंमतही कमी आहे. शेतकरी बंधूंनो, ट्रेची किंमत आहे फक्त 10 रुपये 20 रुपये अशी ट्रे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये माती आपण जी आहे ती व्यवस्थित भरायची, त्याच्यामध्ये 20 ग्रॅम 15 टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे बियाणं हे व्यवस्थित पसरवून टाकायचं आणि परत झाकून टाकायचं आणि हे अशाच प्रकारे तयार झालेली आपली ट्रेची 25 ते 26 दिवसाची रोपं हे 4 ओळ लागवड यंत्र किंवा 6 ओळ लागवड यंत्रानं जर आपण ते व्यवस्थित पुनर्लागवड त्याची जर केली तर निश्चितपणे आपला वेळ वाचतोय, आपला मजूर वाचतोय आणि हे जर गटाने केलं तर अत्यंत फायदेशीर ठरलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. ह्याच्यामध्ये गाडेजींनी सगळ्यात महत्त्वाचं जे काही निर्दिष्ट केलेलं आहे ते म्हणजे त्यांनी हे त्यांच्यापुरतं मर्यादित न ठेवता ते संपूर्ण मावळ तालुक्यातले बरेचशे नवयुवकांना त्यांनी प्रेरित केलेलं आहे आणि त्यांना प्रेरित करून अशा प्रकारे त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे 10 ते 12 मशिनी ह्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ह्याच्यामुळं साहजिकच मावळ तालुक्यामध्ये भात उत्पादक जे शेतकरी आहे ह्यांना एक दिलासा मिळालेला आहे की यांत्रिकीकरणामुळं कशा पद्धतीने बदल होतोय, वेळ आणि मजुरांची बचत होत आहे. याशिवाय त्यांनी जे भात कापणी यंत्राविषयी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आता 3 ते 4 प्रकारची यंत्रं निघालेली आहेत. एक म्हणजे पॉवर टिलरलाच अटॅचमेंट निघालेली आहे शेतकरी बंधूंनो आणि ही 50,000च्या आतली आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की कापणीच्या वेळेस आपल्या नेहमीच्या पॉवर टिलर जो आहे त्याला फक्त ती यांत्रिकीकरणाची जोड द्यायची. त्याच्यामुळं जे काही तुमचं पीक आहे ते अलगद कापून बाजूला पडतं. याशिवाय रिपर आलेले आहेत शेतकरी बंधूंनो, ते एका बाजूला टाकतात कापून, एका बाजूला ते पीक टाकतात. याशिवाय रिपर कम बाइंडर आलेत शेतकरी बंधूंनो, ते बांधून टाकतायत पीक एका बाजूला आणि आपले काही शेतकरी आता जे काही हार्वेस्टर आहेत ते सुद्धा वापरत आहेत. त्यामुळं ही एक प्रकारची प्रेरणा ह्या समृद्धीची गुरुकिल्लीच ठरेल यात शंका नाही.